हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीमधील फर्स्ट लेसन बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. काय दिलं आहे पहा आपल्याला क्वेश्चन. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज X अँड दॅट ऑफ B इज Y, फाइंड डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A अँड B. डिस्टन्स AB आपल्याला फाइंड करायचं आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला. x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 7. आता या ठिकाणी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, a चा कोऑर्डिनेट काय आहे x आणि b चा कोऑर्डिनेट काय आहे y. म्हणजेच आपल्याला a चा कोऑर्डिनेट काय घ्यायचा आहे 1 आणि b चा कोऑर्डिनेट काय घ्यायचा आहे 7. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण पॉईंट a आणि पॉईंट b चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट a इज x इज इक्वल टू 1. लिहून घेऊ आपण. The coordinate of point A is x is equal to 1. A चा कोऑर्डिनेट काय आहे x आणि x ची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजेच पॉईंट A चा कोऑर्डिनेट काय आहे 1. The coordinate of point B is y is equal to 7. आता 1 आणि 7 या 2 नंबर्समध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे पहा. 1 and 7 या 2 पॉईंट्समध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे. 7 इज द ग्रेटर नंबर. 7 हा 1 पेक्षा ग्रेटर नंबर आहे. मग आपण डिस्टन्स AB काढण्यासाठी काय करू, लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करू. लार्जर कोऑर्डिनेट काय आहे 7 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे 1. 7 मायनस 1 इज इक्वल टू 6. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स AB काय मिळालं 6. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायची आहेत. आता सेकंड एक्झाम्पल पहा. x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू -2. x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. पॉईंट A चा कोऑर्डिनेट काय आहे 6. पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय आहे -2. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A इज x इज इक्वल टू 6. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B इज y इज इक्वल टू -2. आता 6 आणि -2 या 2 नंबर्समध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे पहा. 6 इज द ग्रेटर नंबर. पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबरपेक्षा नेहमी काय असतो, मोठा असतो. म्हणजे 6 इज ग्रेटर दॅन -2. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे 6 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे -2. -2 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. 6 मायनस मायनस काय होईल प्लस. 6 प्लस 2 किती येईल 8. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स AB काय मिळालं 8. थर्ड एक्झाम्पल काय दिलं आहे पहा आपल्याला. x इज इक्वल टू -3 y इज इक्वल टू 7. आता पॉईंट A चा कोऑर्डिनेट काय येईल -3. पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय येईल 7. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A इज -3 अँड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B इज 7. आता -3 अँड 7 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 7 इज द ग्रेटर नंबर. कारण निगेटिव्ह नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर हा काय असतो ग्रेटर असतो. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. 7 मायनस स्मॉलर नंबर काय आहे -3. -3 ब्रॅकेटमध्ये लिहू. इज इक्वल टू 7 मायनस मायनस काय होईल प्लस. 7 प्लस 3 इज इक्वल टू 10. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स AB काय मिळालं 10 युनिट्स. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 10. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फोर्थ एक्झाम्पल काय दिलं आहे पहा आपल्याला. x इज इक्वल टू -4 y इज इक्वल टू -5. म्हणजेच पॉईंट A चा कोऑर्डिनेट काय आहे -4 आणि पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय आहे -5. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A अँड B इज -4 अँड -5 रिस्पेक्टिव्हली. पॉईंट A चा कोऑर्डिनेट काय आहे -4 अँड पॉईंट B चा कोऑर्डिनेट काय आहे -5 रिस्पेक्टिव्हली. काय लिहिलं आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A अँड पॉईंट B इज -4 अँड -5 रिस्पेक्टिव्हली. तर -4 अँड -5 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे -4 इज द ग्रेटर. पॉझिटिव्ह नंबर्स असतील तर 4 हा काय असणार आहे स्मॉलर असणार आहे आणि 5 हा ग्रेटर असणार आहे. पण जर निगेटिव्ह नंबर असतील तर उलटा असणार आहे. 4 हा ग्रेटर असणार आहे आणि 5 हा स्मॉलर असणार आहे. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे -4 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे -5. -5 ब्रॅकेटमध्ये लिहू. -4 मायनस मायनस काय होईल प्लस. प्लस 5. 5 मायनस 4 1. ग्रेटर नंबरचं साईन काय प्लस. म्हणजेच काय +1. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स AB काय मिळालं 1. पॉईंट्स A अँड B इज इक्वल टू 1. आणि नंबर लाईनवरती -5 हा -4च्या
लेफ्ट साईडला असतो आणि लेफ्ट साईडला नंबर काय होतात, स्मॉलर होत जातात. म्हणजेच -4पेक्षा -5 हा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे पहा आपल्याला. x = -3, y = -6. आता पॉईंट एचा कोऑर्डिनेट काय आहे, -3. पॉईंट बीचा कोऑर्डिनेट काय आहे, -6. लिहून घेऊ आपण. पॉईंट एचा कोऑर्डिनेट x आहे, ची व्हॅल्यू किती आहे, -3. म्हणजेच पॉईंट एचा कोऑर्डिनेट काय असणार आहे, -3. पॉईंट बीचा कोऑर्डिनेट काय आहे, y, आणि y ची व्हॅल्यू काय आहे, -6. म्हणजेच पॉईंट बीचा कोऑर्डिनेट काय असणार आहे, -6. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट बी इज -3 and -6 रिस्पेक्टिव्हली. आता -3 आणि -6 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे पहा. -3 ग्रेटर आहे की -6. नंबर लाईनवरती -6 हा -3च्या लेफ्ट साईडला असणार आहे. म्हणजेच -3 हा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. -3 इज ग्रेटर दॅन -6. जर आपण नंबर लाईन्सवरती नंबर पाहिले तर -3च्या लेफ्ट साईडला -6 असणार आहे आणि लेफ्ट साईडला नंबर काय होतात, स्मॉलर होत जातात. म्हणजेच -3 हा -6पेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, -3 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे, -6 इज इक्वल टू -3 मायनस काय होईल, +6. -3 + 6 सबट्रॅक्शन करायची. 6 - 3 3. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे, म्हणजे आन्सर काय येईल, 3. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स A and B इज इक्वल टू 3. आता पॉईंट एचा कोऑर्डिनेट काय आहे, x, आणि x ची व्हॅल्यू किती आहे, 4. म्हणजेच पॉईंट एचा कोऑर्डिनेट काय असणार आहे, 4. आता पॉईंट बीचा कोऑर्डिनेट काय आहे, y, आणि y ची व्हॅल्यू किती आहे, -8. म्हणजेच पॉईंट बीचा कोऑर्डिनेट काय असणार आहे, -8. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A is equal to 4. The coordinate of point B is y is equal to -8. आता 4 आणि -8 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 4 हा ग्रेटर आहे. 4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, -8 हा निगेटिव्ह नंबर आहे, आणि पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबरपेक्षा नेहमी मोठा असतो. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू लार्जर नंबर कोणता आहे, 4. 4 मधून आपण स्मॉलर नंबर मायनस करू. स्मॉलर नंबर कोणता आहे, -8. -8 ब्रॅकेटमध्ये लिहू. इज इक्वल टू 4 मायनस काय होईल, प्लस. 4 + 8 इज इक्वल टू 4 + 8 किती येईल, 12. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 12. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन 2 सॉल्व्ह करायचा होता.